नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी समाज या विषयामधील आपले गौरवशाली राज्य कर्नाटक त्यातील बेळगाव विभाग या पाठाआधारित आपण अभ्यास आज करणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न असा आहे, पहिला प्रश्न रिकाम्या जागा भरा असा आहे. त्यातील पहिला प्रश्न असा आहे, बेळगावी विभागातील जिल्हे टिंबाटिंबा साली कर्नाटकामध्ये समाविष्ट करण्यात आले. याचं उत्तर 1956 साली समाविष्ट करण्यात आले. ब्रिटिशांविरुद्ध लढा पुकारलेल्या राणीचे नाव कित्तूर राणी चेन्नम्मा असे आहे. तिसरा प्रश्न आहे, हावेरी, गदग आणि बागलकोट या नवीन जिल्ह्यांची रचना 1997 साली झालेली आहे. चौथा आहे, बदामी टिंबाटिंबा राजघराण्याची राजधानी होती. त्याचं उत्तर आहे चालुक्य घराण्याची राजधानी होती. पाचवा प्रश्न आहे, इळक्कलमध्ये टिंबाटिंबा नैसर्गिक साधन संपत्ती मिळते. तर इळक्कलमध्ये ग्रॅनाइट ही साधन संपत्ती मिळते. सहावा प्रश्न असा आहे, बेळगावी विभागातील ब्याडगी हे गाव टिंबाटिंबा शेती उत्पादनामुळे नावारूपास आले आहे. त्याचं उत्तर आहे महालिंगपूर. त्याचं उत्तर आहे महालिंगपूर. सातवा प्रश्न असा आहे, बेळगावी विभागातील बागलकोट जिल्ह्यामध्ये बागायत विश्वविद्यालय आहे. त्याचं उत्तर बागलकोट असं आहे. आठवा प्रश्न असा आहे, बेळगाव राज्यातील प्रथम महिला विश्वविद्यालय टिंबाटिंबा येथे आहे. त्याचं उत्तर आहे विजापूर. नववा आहे, मुनवळ्ळी वकिलांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या टिंबाटिंबा संस्थांच्या मुक्तीसंग्रामात 8 जणांना फाशी देण्यात आली. त्याचे रामदुर्ग संस्थांच्या मुक्तीसंग्रामात. 10वा आहे, बेळगाव विभागातील टिंबाटिंबा जिल्ह्यात बीजोत्पादन केंद्र आहे. त्याचं उत्तर आहे हावेरी. या पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 11वा प्रश्न असा आहे, महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस अधिवेशन या विभागातील कोणत्या जिल्ह्यामध्ये व किती साली झाले. त्याचं उत्तर महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली 1924 साली बेळगाव येथे काँग्रेस अधिवेशन भरले होते. 12वा प्रश्न असा आहे, बेळगाव विभागातील प्रमुख 2 नद्यांची नावे लिहा. तर बेळगाव विभागातील प्रमुख कृष्णा, मलप्रभा, घटप्रभा, भीमा, काळी, तुंगभद्रा या नद्या वाहतात. पुढचा प्रश्न असा आहे, तर 13वा प्रश्न, बेळगाव विभागातील प्रमुख अभयारण्याची नावे लिहा. तर बेळगाव विभागातील दांडेली अभयारण्य, त्यासाठी हत्ती आणि बिबटे प्रसिद्ध आहेत. तर दुसरं ते भीमा नदी अभयारण्य, त्याला जैवविविधतेसाठी पक्षी प्रसिद्ध आहेत. रामदुर्ग तिसरं वन्यजीव अभयारण्य, वन्य प्रजातीसाठी ही इत्यादी प्रमुख अभयारण्य या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न 14वा असा आहे, सदाहरित जंगले म्हणजे काय. त्याचं उत्तर आहे उष्ण कटिबंधातील घनदाट जंगले तसेच वर्षभर हिरवीगार असणाऱ्या अरण्यांना सदाहरित अरण्य किंवा जंगले अथवा सदाहरित अरण्य असे म्हणतात. 15 प्रश्न आहे, बेळगाव विभागातील प्रमुख धबधब्यांची नावे लिहा. तर उत्तर आहे बेळगाव विभागातील दांडेली जवळील मोगोडू, कारवार जवळील देवमाला आणि मुर्डेश्वर जवळील अप्सरकोंड इत्यादी नैसर्गिक धबधबे या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न 16वा आहे, बेळगाव विभागातील कोणत्या जिल्ह्यात लोखंडाची खनिजे मिळतात. तर उत्तर आहे बेळगाव विभागातील उत्तर कन्नड जिल्ह्यात आयर्न, बेळगाव येथे बॉक्साईट, चुनखडी, ग्रॅनाइट, तर बळ्ळारी येथे सर्वात जास्त कळंब विभागामध्ये लोह खनिज मिळते. 17 प्रश्न असते, बेळगाव विभागातील प्रमुख पिके कोणती. तर बेळगाव विभागातील भात, कापूस, मका, कडधान्य, गहू, शेंगा, बाजरी, मिरची ही प्रमुख पिके आहेत. 18वा प्रश्न आहे, बेळगाव विभागातील कोणत्या जिल्ह्यातील लोकांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर बेळगाव विभागातील उत्तर कन्नड जिल्ह्यात मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. 19वा प्रश्न असा आहे, बेळगाव विभागातील 4 ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांची नावे लिहायचं. तर बेळगाव विभागामध्ये द रा बेंद्रे, गिरीश कर्नाड, चंद्रशेखर कंबार आणि वी कृ गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. पुढं 20वा प्रश्न असा आहे, बेळगाव विभागातील 3 प्रसिद्ध संगीतकारांची नावे लिहायचं. भारतरत्न भीमसेन जोशी, पंडित मल्लिकार्जुन मनसूर, पालेखान सतार, विदुषी गंगूबाई हनगर, पंडित व्यंकटेश कुमार, पंडित बसवराज राजगुरू, एनगी बाळप्पा, ब अप्पाला जमखंडी इत्यादी प्रसिद्ध संगीतकार बेळगाव विभागामध्ये होऊन गेलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, बेळगाव विभागातील 2 प्रसिद्ध नाटक प्रकारांची नावे लिहायचे. तर उत्तर आहे श्रीकृष्ण परिजात, बडगतिट्टू, यक्षगान, सन्नाट, दोड्डाट इत्यादी नाटके बेळगाव विभागातील प्रसिद्ध आहेत. 22वा प्रश्न असा आहे, बेळगाव विभागातील कायदा महाविद्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे. तर बेळगाव विभागातील हुबळी येथे कायदा महाविद्यालय आहे. पुढचा प्रश्न आहे, बेळगाव विभागातील प्रमुख 3 स्वातंत्र्यवीरांची नावे सांगायची आहे. तर बेळगाव विभागामधील मैलार
महादेवप्पा, सिद्धप्पा कंबळी, अल्लूर व्यंकटराम, नासू हर्डीकर, हर्डीकर मंजप्पा, गंगाधरराव देशपांडे इत्यादी स्वातंत्र्य सैनिक हे वीर आहेत.